एक महत्त्वाची बातमी, भास्कर जाधवांना विधिमंडळ सचिवांचं पत्राद्वारे उत्तर मिळालंय। विरोधी पक्षनेता निवडी संदर्भात कोणतीही तरतूद नसल्याचं या पत्रात म्हटलंय। विधानसभा नियमात कोणतीही तरतूद नाही असं या पत्रात म्हटलंय, अशी माहिती समोर येते। भास्कर जाधवांच्या पत्राला विधिमंडळ सचिवांनी आता उत्तर दिलेलं आहे। वारंवार खरं तर विरोधी पक्षनेते पदाची मागणी विरोधकांकडून केली जात होती आणि त्या संदर्भात भास्कर जाधवांनी हे पत्र दिलं होतं आणि त्या पत्राला आता विधिमंडळ सचिवांनी उत्तर दिलेलं आहे। विधानसभा नियमात कोणतीही तरतूद यासाठी नसल्याचं या ठिकाणी विधिमंडळ सचिवांनी उत्तर दिलंय। त्यामुळे यंदाच्या हिवाळी अधिवेशनात सुद्धा विरोधी पक्षनेते पदाचा हा विषय खोळंबतो का ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे। या संदर्भातली अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी निवृत्ती बाबर यांच्याकडून। निवृत्ती, काय सांगाल अधिकचे अपडेट्स या संदर्भात? नक्कीच मोहिनी, आपण जर पाहायला गेलं तर भास्कर जाधव यांच्या विरोधी पक्ष नेते पदावरून अजून देखील चर्चा जी आहे ती चर्चा सुरू आहे। परंतु भास्कर जाधव यांनी विधिमंडळ सचिवालयाला पत्र लिहिलं होतं आणि जे सरकारकडून आणि विशेषतः मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांकडून जे नियम सांगितले जात आहेत, या विरोधी पक्ष नेत्यासंदर्भात नियम काय आहेत याविषयी भास्कर जाधव यांनी विधिमंडळ सचिवालयाला ज्यावेळेस पत्र लिहिलं होतं त्यावेळेस विधिमंडळ सचिवालयाकडून उत्तर देण्यात आलेलं आहे की कोणताही नियम जो आहे तो विधिमंडळ सचिवालयामध्ये नाही। सत्ताधारी पक्षांनी आणि अध्यक्षांनी जो आहे तो हा विरोधी पक्ष नेत्यासंदर्भात निर्णय घ्यावा असं पत्रामध्ये जो आहे तो त्याचा उल्लेख जो असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। ज्यावेळेस वारंवार नियमांचा ज्यावेळेस उल्लेख जो आहे तो सरकारी पक्षाकडून आणि विशेषतः मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्याकडून केला जात होता, त्यावेळेसच खरं तर भास्कर जाधव यांनी सचिवालयाला पत्र लिहिलं होतं आणि त्याच सचिवालयाच्या मार्फत जे आहे ते भास्कर जाधव यांना उत्तर जे आहे ते उत्तर देण्यात आलेलं आहे। त्यामध्ये स्पष्टपणे लिहिण्यात आलेलं आहे की कोणतेही सदस्य संख्येचा नियम जो आहे किंवा कोणताही लिखित नियम जो आहे तो विधिमंडळ सचिवालयामध्ये नाही। त्याच्यामुळे नक्कीच धन्यवाद निवृत्ती दिलेल्या या माहितीसाठी। या संदर्भात उदय सामंतांनी प्रतिक्रिया दिली, त्यांनी काय म्हटलंय आपण पाहूया।